महायुतीमध्ये विधान परिषदेच्या 14 जागांचा तिढा सुटलेला आहे। भाजपच्या वाट्याला 10 जागा येणार आहेत। महायुतीमध्ये अद्यापही 3 जागांवरून पेच कायमच आहे। पुणे, रायगड, छत्रपती संभाजीनगरवरून पेच कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एक महत्त्वाची बातमी, गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील विधान परिषदेच्या जागा वाटपावरून एक तिढा निर्माण झालेला होता। त्या संदर्भात अनेक बैठका देखील पार पडल्या। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या दिल्लीमध्ये देखील बैठकांचं सत्र आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आता अखेर विधान परिषदेच्या 14 जागांचा तिढा सुटलाय असं समजतंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा सिलसिला आपण बघितला होता। आता 14 जागांचा तिढा सुटलाय, मात्र अद्यापही 3 जागांवरून पेच कायम आहे असं समजतंय। श्रीकांत, खरं तर अनेक आठवड्यांच्या चर्चानंतर सुद्धा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीतलं जागा वाटप पूर्णपणे झालेले नाही हे यातून स्पष्ट होते। मुख्यत्वे जी आता माहिती समोर आली, ज्या पद्धतीनं ही चर्चा झाली त्यातून भाजप सद्यस्थितीत भाजपच्या 10 जागा हे स्पष्ट झालेल्या आहेत। तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सुद्धा जागांबद्दलची थोडीफार निश्चिती झाल्याचं कळतंय, परंतु 17 पैकी 14 जागांच्या संदर्भातला जो मुद्दा आहे तो स्पष्ट झाला असला तरी सुद्धा उर्वरित 3 जागा, ज्यामध्ये पुणे, रायगड आणि छत्रपती संभाजीनगरवरून हा जो काही वादविवाद सुरू झालेला आहे तो अद्यापही पूर्णपणे शमलेला नाही हे दिसतंय। आपण सकाळीच खरं तर जी24 तासच्या माध्यमातून राज्यभरातील प्रेक्षकांना ही माहिती दिली होती की दिल्ली दौरा झालेला असला तरी सुद्धा राज्यातल्या भाजप नेतृत्वाकडनं छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरचा जो क्लेम आहे, जो दावा आहे, तो अद्यापही तसाच ठेवण्यात आलेला आहे। त्यात कुठलाही बदल झालेला नाही। वाद कुठल्या जागांवर आहेत असं आपण जर पाहायला गेलं तर त्यामध्ये मुख्यत्वे पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 3 स्थानिक विधानसभा मतदारसंघातून स्थानिक लोकप्रतिनिधींकडून जी जागा निवडली जाणार आहे त्या 3 जागांबद्दलचा क्लेम अजूनही कायम आहे। आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगरची जागा ही परंपरागत पद्धतीनं शिवसेनेला देण्यात यावी अशा प्रकारची आग्रही मागणी शिवसेनेकडनं केली जाते। दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे स्वतः 3 वेळा दिल्लीत तळ ठोकून होते, परंतु त्यानंतर सुद्धा जर हा निर्णय होत नसेल तर कुठेतरी हा एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज देण्याचा प्रयत्न दिल्लीतलं केंद्रीय नेतृत्व करतंय का, हा देखील प्रश्न या निमित्तानं सातत्यानं प्रकर्षानं समोर येतोय। दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस त्यासोबतच अमित शहा आणि नरेंद्र मोदींना सुद्धा भेटले, परंतु या भेटीगाठीनंतर भाजपचा जो पवित्रा आहे, भाजपचा जो स्टँड आहे तो अजूनही त्याच पद्धतीने आग्रही पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे या सगळ्या जागा वाटपाच्या चर्चांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बॅकफूटवर जावं लागतंय का, की पुन्हा एकदा भाजपची भूमिका ही एक पाऊल मागे जाऊन शिवसेनेला अधिक जागा देण्याच्या संदर्भातली सकारात्मक दिसते, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरतंय। अखेर सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे विधान परिषदेच्या नावांची यादी आज येणं हे क्रमप्राप्त आहे, कारण शनिवार आणि रविवार ह्या 2 जर दिवसाच्या सुट्ट्या पकडल्या तर 1 तारखेची तारीख ही खरं तर अर्ज भरण्याची आहे ती अंतिम आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भातला अंतिम निर्णय आज रात्रीपर्यंत होईल अशी माहिती सूत्रांकडनं कळते। त्यामुळे नेमक्या किती जागा पदरात पाडून घेण्यात भाजप यशस्वी ठरतोय, 11हून अधिक जागा लढण्याचा भाजपचा जो एक स्टे होता त्यावरती भाजप ठाम राहते का, की पुन्हा एकदा शिवसेनेला झुकतं माप देऊन एक अतिरिक्त जागा देण्याचा निर्णय होतोय, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच 2 ते 3 जागांवरून हा पेच कायम आहे, त्यावर आज तोडगा निघतो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी।